पैसा घ्या, विद्येचं माहेरघर हे पुणे, तेलकोसारखा कारखाना हे पुणे, बजाजासारखा कारखाना हे पुण्याचं वैशिष्ट्य, किर्लोस्करांचे कारखाने हे पुण्याचं वैशिष्ट्य. आणि आजच्या राज्यकर्त्यांनी पुण्याचं वैशिष्ट्य काय केलं? कोळसा घ्या. आत्ता भाषणामध्ये कोण सांगितलं? ड्रग्ज. अलीकडच्या काळामध्ये नवी पिढी काय खातात मला माहिती नाही. कशाचे गोळे असतात, त्या गोळ्या किंवा ड्रग खाल्लं की एकदम चंद्रावर जातो. आणि ते चंद्रावर जाण्याचा उद्योग आज पुण्याच्या भागामध्ये व्हायला लागला आहे. आजचे राज्यकर्ते कोळसा गँग असो, ड्रग्जचा व्यवहार असो, याचा विस्तार पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला करत आहेत. यामुळं पुणे आणि पुण्याची नवी पिढी ही उद्ध्वस्त होणार या प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसतं. आज हा प्रकार दिवसेंदिवस वाचतो. मध्यंतरी वाचतं ते एक आमदारच होईल अशा कामामध्ये वेगळ्या पद्धतीने लोकांना मदत करतात. आता मी येताना बघितलं, मोठे मोठे बोलत होते, आमचा आमदार दमदार आमदार. वा, काय दमदार आहे. चौकशी केली म्हणजे हा आमदार दमदार आहे काय, भानगड काय, नाव काय त्याचं? तिंगरे. अरे बाबा, तू सांगतो तू कुणाच्या तिकीटावर निवडून आला? त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता? त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली? समज हिंदुस्थानला माहिती आहे. त्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली, काम करावयाची अपेक्षा केली, तू सोडून गेला, ठीक आहे. तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील, त्याची चिंता त्या ठिकाणी नाही. पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशीला देऊ नको. प्रचंड मोठा अपघात झाला. कोण काही तरुण मुलं एका इन्फोटेड गाडीतलं चालली काय आणि समोरून स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उडवलं काय, जागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते, उद्ध्वस्त होता. आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि संशोधन लवकर याच्यासाठी मतं मागितली होती. मतं मागितली की राष्ट्रवादीच्या नावाने मागितली, मतं मागितली शरद पवारच्या नावाने या ठिकाणी मतं मागितली आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं. त्या श्रद्धेचं उत्तरदायित्व तुम्ही या पद्धतीने देता. ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना सत्याचा मार चालला, चुकीच्या गोष्टी तरुण पिढी करते, ड्रग्जच्या आहारी जातात, 100-200 लोकांनी गाड्या चालवतात, तरुणांना उद्ध्वस्त करतात, अशा लोकांच्या फाशीची तुम्ही वेळ असा हा आमदार दमदार आमदार म्हणायचा. शरम वाचली पाहिजे. लोकांचा प्रतिनिधी, सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणारे जे कुणी असतील त्यांच्या मदतीला जातो असेल तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे.